मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाललंय तरी काय अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कारण पक्षाच्या ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनकडे सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच्या नंतर याद्या गेल्या त्यामधून अनेक पदाधिकाऱ्यांना वगळल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि यातच अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे। मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील याच कार्यालयामध्ये आहे। हे कार्यालय आपण बघू शकतो आणि या कार्यालयामध्ये मी तुम्हाला सध्याची परिस्थिती दाखवतो, कार्यालय कशा पद्धतीचं आहे ही सगळी मी तुम्हाला दृश्य दाखवतोय। ती दृश्य आहेत प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग वर्किंग प्रेसिडेंट आहेत, त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर बघू शकतो। पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर 3 पाट्या लागलेल्या आहेत। ही सुनेत्रा पवार नॅशनल प्रेसिडेंट, प्रफुल्ल पटेल नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट आणि सुनील तटकरे नॅशनल जनरल सेक्रेटरी अशा पद्धतीची पाटी लागली। अर्थात ह्या जुन्या काळातल्या पाट्या आहेत, पण या पाट्या अद्यापर्यंत पक्षाच्या ऑफिसमध्ये असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। मी पुढे जाऊन दाखवतो। हे प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये हे कार्यालय आहे। याच ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे दिल्लीमध्ये ज्यावेळी येतात त्यावेळी इथंच बसत असतात आणि काय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्यांच्याकडनं याच ठिकाणी घेतल्या जातात। आपण बघू शकतोय अजित पवारांचा फोटो, स्वर्गीय अजितदादा पवार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांचा फोटो त्यांच्या कार्यालयामध्ये सोबत इकडं प्रफुल्ल पटेल यांचा देखील फोटो असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। याच ठिकाणी ज्यावेळी पदाधिकारी किंवा भेटीसाठी दिल्लीतील किंवा देशभरातील पदाधिकारी येतात त्या सगळ्यांच्या भेटीगाठी प्रफुल्ल पटेल इथंच घेत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत असताना हेच त्यांचं कार्यालय अद्यापही कायम उघडं आहे किंवा सुरू आहे असं आपण म्हणू शकतो। इतरही काही पक्षाचे कार्यालय आहेत ते देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळते। वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी बसत असतात। हे सुबोध मोहिते जे नॅशनल जनरल सेक्रेटरी आता नव्यानं झालेले आहेत, माजी केंद्रीय मंत्री, त्यांचं हे कार्यालय आहे। याच ठिकाणी आपण जर बघितलं तर ते देखील या ठिकाणी त्यांचं कार्यालय या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतात। वेगवेगळ्या नव्या पदाधिकाऱ्यांची देखील नावं आणि त्यांच्या पाट्या किंवा त्यांना ऑफिसेस या ठिकाणी वाटून दिलेली आहेत आणि त्या सगळ्यांची कार्यालयामध्ये नावं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खरं तर दिल्लीतील महत्त्वाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये सगळ्या नव्या नियुक्त्या ज्यांच्या झालेल्या आहेत त्या नव्या नियुक्त्याच्या नंतर झाल्याचं बघायला मिळतं। ज्या पद्धतीनं ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पक्षाच्या बाबत मागच्या काही दिवसांपासून विधानं केली होती त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळालेलं होतं। त्यांच्याकडनं खरं तर ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना तंबी देखील दिली गेलेली होती, पण नॅशनल स्पोक्स पर्सन असल्यानं ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना देखील या ठिकाणी पक्षाकडनं कार्यालय दिलं गेलेलं होतं आणि त्यांचं हे कार्यालय आहे। अद्यापही ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचं कार्यालय आहे। त्यांनी जरी पक्षाच्या बाबतीतली अशा पद्धतीची जरी विधानं केली असली, त्यांना तंबी दिली गेली असली, पुन्हा कार्यालयामध्ये येऊ नका अशा पद्धतीच्या सूचना खरं तर या पदाधिकाऱ्यांकडून दिल्या गेल्या आहेत, पण असं असताना ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचं कार्यालय अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। ज्या पद्धतीच्या चर्चा खरं तर सुरू झालेल्या होत्या, ज्या पद्धतीनं 2 दिवसापासून चर्चा सुरू झालेल्या होत्या की या कार्यालयामध्ये बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या होत्या की कार्यालयामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना येण्यापासून बंदी घातली गेलेली आहे। मात्र सध्या तरी प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या अद्यापही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये असल्याचं चित्र लागले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।